नमस्कार. स्वरूप छंदकलामध्ये नेहमीप्रमाणेच तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनेलवर तुम्हाला वेगवेगळ्या हस्तकला आणि छान छान पाककलेतले व्हिडिओज बघायला मिळतील. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा लगेचच, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला पटकन व्हिडिओ बघता येतील आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतः बनवून त्याचा आनंद घेऊ शकाल. तर आवळा आपल्याला माहिती आहे, तो किती आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे आणि आवळा रोज खायला पाहिजे असं आपल्या आयुर्वेदाप्रमाणे सांगितलं जातं. तर मग रोज खाण्यासाठी असे कोणते आपण पदार्थ बनवू शकतो? तर मग साहजिकच आहे, उत्तर येतं ते म्हणजे आंबट गोड चवीचं लोणचं, तिखट लोणचं, सरबत, जॅम किंवा च्यवनप्राश असे आपल्या डोळ्यासमोर पदार्थ येतात आणि हे आपण रोज खाऊ शकतो. असंच आपल्याला रोज खाता येईल असा आपण छानसा पदार्थ बनवूया. म्हणजे मग आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर चहा घ्यायच्या अगोदर खाता पण येईल किंवा पोळीबरोबर खाता येईल. जेवताना आपल्याला रोज खायला मिळेल आणि अर्थातच आपला हेतू पण साध्य होईल. त्यासाठी मी इथे सगळे आवळे स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायच्या. खूप जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत. आपल्याला ह्या फक्त आवळे शिजवल्यानंतर म्हणजे त्याच्या ज्या सगळ्या पाकळ्या असतात त्या अशा मोकळ्या होईपर्यंत शिजवायचं आहे. खूप लुसलुशीत मऊ मऊ अशा शिजवायचं नाही आहे, नाहीतर मग त्याचा पूर्ण लगदा तयार होतो. त्यामुळे जरासं घट्टसरच आवळे ठेवायचे. फक्त आपल्याला ह्या पाकळ्या उकळल्या गेल्या पाहिजेत इतपत शिजवायचं आहे. कुकरमध्ये शिजवायचं नसेल तर आपण वेगळं पातेलीत घेऊनसुद्धा हा अशा उकडून घेऊ शकतो, म्हणजे चाळणीवर ठेवून पण, किंवा मग प्रॉपर पाण्यामध्ये ठेवून आपण उकडून घेऊ शकतो. तर असे ह्या आवळे पाकळ्या काढून झाल्यानंतर ते मी इथे रवीनं चेचून घेते आहे. मिक्सरला लावण्याऐवजी हे अशा पद्धतीनं जर आपण चेचून घेतलं थोडंसं तर याच्यात फोडी पण शिल्लक राहतात आणि हे बारीक पण होतं. मिक्सरमध्ये मात्र असं जर आपण केलं तर याची पूर्णपणे पेस्ट तयार होते. पण मला अशी पेस्ट नको आहे, त्यामुळे मी हे लाकडी रवी घेऊन चेचून घेते. आणि असं खलबत्ता वगैरे सुद्धा घ्यायची काही गरज नाही आहे, कारण ऑलरेडी हे सगळे आवळे शिजलेले आहेत. आपल्याला फक्त ते थोडेसेच बारीक करायचे आणि ह्याच्यामध्ये फोडी पण शिल्लक ठेवल्या तर खाताना छान क्रंचीनेस आपल्याला मिळतो. त्याचा खायलाही छान वाटतं. सहज चमचा घालून आपण खाऊ पण शकतो. थोडंसं चावायला, थोडंसं चघळायला असं हे खूप छान लागतं. तर आता हे असं चेचून घेतल्यानंतर याचं अंदाजे मी प्रमाण बघते आहे आणि इथे मी अंदाजेच हे प्रमाण घेणार आहे. त्यापूर्वी एकदा चेक करून घ्यायचं की कुठे मोठ्या मोठ्या फोडी शिल्लक नाही ना राहिल्यात. हे एकदा चेक केलं की नंतर आपल्याला याचं प्रमाण बघायचं आहे, म्हणजेच साधारण किती वाट्या भरतं आहे हे बघून घ्यायचं आहे. तर इथे मला थोड्या फोडी दिसत आहेत, त्यामुळे मी हे पुन्हा चेचून घेते आहे. फोडीच फक्त आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता हे बघा, मी साधारण हे वाटीचं प्रमाण अंदाजे घेतलं आहे. फक्त मी बाजूबाजूला करून 4 वाट्या आहे असं मी गृहीत धरलं आहे आणि त्यासाठी त्याच्या जोडीला इथे 3 वाट्या मी साखर घेतली आहे. आता त्यामध्ये दालचिनीचे तुकडे घातलेत आणि लवंगा घातल्यात. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मंद गॅसवर ठेवायचं आहे. गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे, नाहीतर हे तळाला
करपू शकतं, त्याची चव बदलेल त्यामुळे. पण आपल्याला इथे मसाल्यांची चव छान लागली पाहिजे आणि हे छान मिळून पण आलं पाहिजे. आपल्याला हे जास्त दिवस टिकवायचं असल्यामुळे अर्थातच आहे साखर छान विरघळवून थोडा त्याचा पाक झाला पाहिजे. व्यवस्थित शिजवलेलं असेल तर असे पदार्थ छान टिकतात. थोडंसं पाणी वगैरे शिल्लक राहिलं किंवा व्यवस्थित शिजले नसतील तर मात्र पदार्थ टिकत नाहीत. त्याला वरून बुरशी येते किंवा हे पदार्थ खराब होतात आणि म्हणून टिकवणीचे पदार्थ जे असतात ते मात्र व्यवस्थित शिजवूनच घ्यायचे आणि नीट पॅक बंद करून ठेवायचे. रोज जे आपण वापरणार असतो ते आपण छोट्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आणि ते रोजच्या वेळेला वापरायचं. मोठी बरणी असते ती मात्र स्वतंत्र ठेवायची. या पद्धतीनं जर आपण काळजी घेतली तर पदार्थ छान टिकतात. साखर विरघळल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते आहे. मीठ थोडंसंच वापरायचं. अशा गोड पदार्थांना मिठामुळे एक चव छान येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे टिकाऊपणासाठी सुद्धा मीठ उपयुक्त ठरतं. आता इथे साखर विरघळलेली आहे तर हे आता छान शिजवून घ्यायचं, कारण मसाले आणि म्हणजे लवंग आणि दालचिनी आणि साखर हे फक्त आपल्याला शिजवायचं आहे. जरी आवळे शिजलेले असतील तरीसुद्धा हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं सतत ढवळत राहायचं आहे. अधेमध्ये हवा असेल तर आपण गॅस थोडासा मोठा करू शकतो आणि ढवळून घ्यायचं. हे आता तुम्ही बघू शकताय की जसजसं आपण हे शिजवत जातो आणि सतत ढवळत राहतो तसतसं याचा रंग थोडा थोडा बदलायला लागतो. थोडंसं ट्रान्सपरंट होण्याकडे रंग जातो आणि आपल्याला एक जोपर्यंत खात्री होत नाही की ते साखर विरघळलेली जो पातळपणा आहे त्याचा कमी झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला हा टिकाऊपणा मिळू शकतो. तर तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. हे जे पाणी दिसतंय साईडला पातळ दिसतंय ते पूर्णपणे गेलं पाहिजे, तोपर्यंत शिजवायचं आहे. या सगळ्या टिप्स असतात या नवीन पदार्थ बनवणाऱ्या मुलींना खास करून आवश्यक असतात. आजकाल मुली एकट्यासुद्धा राहतात, त्यामुळे किंवा कधीच आतापर्यंत पदार्थ केलेला नाही आहे अशांना या टिप्स खूप महत्त्वाच्या ठरतात. दाखवायला सांगायला कुणी नसेल जवळपास तर त्यांना हे पदार्थ आपले कशामुळे चुकतायत हे लक्षात येणं कठीण असतं. म्हणून या छोट्या छोट्या टिप्स द्याव्या लागतात. तर या पद्धतीनं आपण हे बघू शकतो. एकाच जागी ते मिश्रण राहायला हवं तोपर्यंत, म्हणजे असं ताटात घालून बघायचं. इकडे तिकडे पसरत असेल तर मात्र अजून शिजवायला पाहिजे. आता हे बघा, हे पसरतंय, सरकतंय इकडे तिकडे, तर अजून थोडंसं शिजवायला पाहिजे. शिजवून छान त्याला घट्टपणा आला पाहिजे तोपर्यंत हे शिजवूया. आता हे बघा, पुन्हा थोडंसं शिजवल्यानंतर ताटात घेऊन बघितलं तर लक्षात येतंय की हे अजूनही थोडंसं पसरतं आहे. त्यामुळे नीट अजून शिजलेलं नाही आहे हे लक्षात येतंय. हे बघा, त्यानं थोडंसं आपण जेव्हा ताटात असं घेतो आणि त्यानं जागा सोडली आहे याचा अर्थ अजूनही त्याला शिजवायची आपल्याला गरज आहे. तेव्हा व्यवस्थित शिजवून घेऊया, म्हणजे ह्याची चव पण खूप छान लागते आणि टिकायलाही ते छान पडतं. हा आपल्याला मुरंबा साधारण वर्षभरसुद्धा टिकवता येतो. खाऊन रोज संपत असेल तर साधारणतः हा दिवाळीनंतर
म्हणजे तुलसी विवाह झाल्यानंतर आवळे आपण खायला सुरुवात करतो. त्यामुळे अगदी मे महिन्यापर्यंत आवळे नेहमी मिळतात बाजारामध्ये. तर आपण हा नंतर कधीही पुन्हा करू शकतो. त्यामुळे जर तुम्ही मे महिन्यात हा करत असाल तर साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत टिकेल एवढा जरी केलात तरी तुम्ही वर्षभर खाऊ शकता. कारण तुम्हाला पुन्हा आवळे बाजारात मिळतात, पुन्हा आपण ते बनवू शकतो. हा मुरांबा आपण पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकतो. सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा जो आपल्याला आवळा खायचा असेल, म्हणजे पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून जर आवळ्याचा कोणताही पदार्थ खायचा असेल तर हा आपण मुरांबा सकाळच्या वेळेला सुद्धा चमचाभर खाऊ शकतो. त्यानंतर लगेच आपण साधं पाणी किंवा कोमट पाणी पिऊ शकतो आपल्या आवडीनुसार. सकाळी किंवा संध्याकाळी चहा प्यायचा नसेल तर हा उत्तम उपाय आहे. दुपारच्या वेळेत सुद्धा पाण्यामध्ये मिक्स करून आपण सरबतासारखं सुद्धा पिऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि सांगितलेल्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.